नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण समीकरण हा टॉपिक पाहत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन चलातील समीकरण हा टॉपिक पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण समीकरणा संबंधित काही नियम बघितले. त्या नियमांचाच वापर करून आपण दोन चलातील समीकरणे सोडवणार आहोत. साधारणतः दोन चलातील समीकरणे सोडवायचं म्हणजेच काय, त्या समीकरणामध्ये जे दोन चल असतात त्यांची किंमत आपल्याला इथे काढायची असते. तर यासाठी दोन समीकरणे दिलेली असतात, त्यांचा उपयोग करून आपण त्या चलांची किंमत काढत असतो. पण ज्या ठिकाणी फक्त एकच समीकरण दिलेले असेल तर अशा वेळेस तुम्हाला एखाद्या एक्सप्रेशनची किंमत काढायला सांगितलेली असू शकते. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, दोन चलातील समीकरण म्हणजे त्या समीकरणामध्ये किती चल असणार आहे, फक्त दोन चल असणार आहेत. तर त्याच टाईपचे हे उदाहरण आहेत. तर या ठिकाणी एकच समीकरण दिलेलं आहे, म्हणून आपल्याला हे जे एक्सप्रेशन आहे 2a - 3b याची किंमत इथे काढायची. तर यामध्ये चल कुठले, a आणि b ही दोन चल आहेत. तर याला सोडवायचं जेणेकरून हे जे एक्सप्रेशन आहे हे मिळायला पाहिजेत आपल्याला आणि याची किंमत आपल्याला इथे मिळवायची. तर त्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागेल, 2a/3 बरोबर b/2. यामध्ये बघा, हा जो छेद आहे 3 हा उजव्या बाजूला पाठवू म्हणजे इथे गुणाकाराच्या स्वरूपात जाईल तो. म्हणजे इथे आपल्याला काय मिळेल, 2a बरोबर 3 कंसामध्ये b/2. आता हे जे 3 आहे त्या b/2 ला गुणाकाराच्या स्वरूपात गेले म्हणजे अंशामध्ये. तर या ठिकाणी या 3 ने या कंसाला गुणून घ्यायचंय. तर इथे बघा, ही जी डावी साईड आहे ती ऍज इट इज राहणार आहे. 2a बरोबर 3 गुणिला b 3b, नंतर 3 गुणिला 2 6. या पद्धतीने हे समीकरण आपल्याला इथे मिळणार आहे. तर इथे बघा, इथे 2a - 3b बनलेलं आहे, 2a - 3b. तर हे जे 3b आपण डाव्या बाजूला घेतले तर इथे काय मिळेल आपल्याला, 2a - 3b बरोबर 6. आणि हेच एक्सप्रेशन आपल्याला दिलेले आहे 2a - 3b. तर याची किंमत किती मिळते, 6. इथे आपल्याला ab च्या किमती काढायच्या नाही. अशा पद्धतीने ते उत्तर आपल्याला इथे काढायचं. यानंतर सेम तसंच दुसरं एक्झाम्पल पाहिजे, 9x/2 बरोबर 3y + 3. आता या ठिकाणी हे एक्सप्रेशन दिलेले आहे 3x - 2y बरोबर 3. या समीकरणाला आपण असं सोडवा जेणेकरून तुम्हाला एका साईडला 3x - 2y मिळतील. ठीक आहे. तर या ठिकाणी हे जे छेदात 2 आहे, 2 ला इकडे घेऊन जाऊ जेणेकरून आपल्याला त्या टाइप मध्ये एक्सप्रेशन मिळवता येईल. तर काय इथे 9x बरोबर हे 2 इकडे भागाकाराच्या तिकडे गेल्यानंतर गुणाकाराच्या स्वरूपात जाईल, 2 गुणिला कंसामध्ये 3y + 3. ठीक आहे. तर या ठिकाणी 2 ने या कंसाला गुणून घ्यावं लागेल, 6y होतील, नंतर 2 गुणिला 3 6. y वाली टर्म इकडे घेऊन टाकू, 9x इकडे अधिकच्या स्वरूपात इकडे आल्यानंतर वजा 6y बरोबर 6. आता आपलं जे एक्सप्रेशन आहे 3x - 2y ते इथे दिसत नाहीये, इथे 9x - 6y. जर चांगलं जर बघितलं, जर याला आपण 3 ने जर भागलं समजा या पूर्ण इक्वेशनला, तर आपल्याला 3x - 2y मिळतील. मग या पूर्णच्या पूर्ण समीकरणाला काय करायचं, आपल्याला 3 ने भागायचंय. 3 ने भागायचं म्हणजे समीकरणाला भागतो म्हणजे प्रत्येक टर्मला इथे आपल्याला 3 ने भागायचं. तर काय होणार आहे, तर काय ते डायरेक्ट घेतो थोडस, ही फर्स्ट टर्म याला 3 ने भागणार आपण इथे, नंतर ही सेकंड टर्म 6y याला पण 3 ने भागायचं आणि इथे पण 3 ने भागायचं आपल्या नियमानुसार. बघा इथे संक्षिप्त रूप द्या, 3 × 3 3 × 9, 3 × 3 3 × 6, 3 × 3 3 × 6. बघा इथे काय मिळते, 3 गुणिला x 3x वजा 2 गुणिला y 2y बरोबर 2. तर बघा किंमत किती मिळते आपल्याला, 3x - 2y ची किंमत किती मिळते, 2. यानंतर पाहूया 3 नंबरचं एक्झाम्पल. पाहिजे 6x - 6 भागिले 4 बरोबर 3 गुणिला कंसामध्ये 2y + 2.
आणि एक एक्सप्रेशन दिलेले एक्स वजा 4y बरोबर किती, याची किंमत आपल्याला इथे काढायची. नेहमीप्रमाणे सॉल्व्ह करा जेणेकरून आपल्याला हे पद मिळायला पाहिजे एक्स वजा 4y. तर 4 ला तिकडे पाठवू, 4 जर तिकडे गेले तर गुणाकाराच्या स्वरूपामध्ये येतील. ठीक आहे. 6x वजा 6 बरोबर 3 गुणिला 4 आणि कंसामध्ये काय 2y अधिक 2. इथे काय मिळेल 6x वजा 6 ही जशी तशी याला काहीच करायचं नाही. 4 त्रिक 12 होतील आणि कंसामध्ये 2y अधिक 2. तर या ठिकाणी 12 ने कंसाला यांचा गुणाकार करून घ्या जेणेकरून 2y ही जे y हे फ्री होतील आणि y ला आपल्याला इकडे घेऊन येता येईल. ओके. तर पाहिजे 6x वजा 6 हे जसच्या तशी 12 गुणिला 2y 24y होतील. नंतर 12 गुणिला 2 अधिक 24 या पद्धतीने. आता हे 24y इकडे घेऊन येऊ आणि वजा 6 तिकडे जातील म्हणजे ते काय मिळेल 6x हे अधिक स्वरूपात इकडे आल्यानंतर वजा 24y बरोबर इकडे हे 24 आहे वजा 6 तिकडे गेल्यानंतर अधिक 6 होतील. तर इथे बघा 6x वजा 24y बरोबर 24 अधिक 6 किती होतात 30. आता आपलं जे एक्सप्रेशन आहे ते काय x वजा 4y आणि हे किती आहे 6x वजा 24y. तर या ठिकाणी जर समजा आपण या समीकरणाला जर 6 ने जर भागलं इथे फक्त x राहील आणि इथे sin चौक 24 4 राहील म्हणजे आपलं जे एक्सप्रेशन आहे ते आपल्याला इथे मिळते. म्हणून या समीकरणाला 6 ने भागायचे. 6 ने भागायचं म्हणजे प्रत्येक टर्मला आपल्याला 6 ने भागावं लागणार आहे. 6x/6 वजा 24y/6 बरोबर 3/6 हे तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता. ओके. तर इथे बघा 6 1 6 sin चौक 24 6 1 6 6 5 30 काय मिळते ते x वजा 4y x वजा 4y बरोबर किती राहणार आहे तो 5. तर अशा पद्धतीने ही किंमत आपल्याला इथे मिळते x वजा 4y ची. आता यानंतर एक्झाम्पल नंबर 4 पहा. यामध्ये थोडं डिफरंट आहे. आता यामध्ये 2 समीकरण आहेत. ठीक आहे. ज्यावेळेस 2 समीकरण दिलेली असेल तर त्यांचा वापर करून आपल्याला त्या दोन्ही चलांची किंमत काढायची. तर इथे आपल्याला x आणि y ची किंमत काढायची. तर हे समीकरण सोडवत असताना काय करायचे यामध्ये तुम्हाला कुठलं तरी एक चल रिमूव्ह करायचं असतं आणि हे समीकरण सोडवायचं. मग रिमूव्ह करण्याआधी एक हे समीकरणांची बेरीज करावी लागते किंवा वजाबाकी. मग हे कशावरून ठरणार आहे याच्यामध्ये हे जे x y हे जे चल आहेत त्यांची जे सहगुणक आहे ते जर सारखी असतील तर तुम्ही त्यांची बेरीज किंवा वजाबाकी तिथे करून त्याला रिमूव्ह करू शकता. ठीक आहे. मग त्यामध्ये जर चल सारखे सहगुणक सारखे असतील चलाचे कुठल्या तरी तर त्याचे चिन्ह जर विरुद्ध असतील असे अधिक वजा त्यावेळेस तुम्ही बेरीज करायची आणि जर समजा चिन्ह सारखीच असेल तर अधिक अधिक असेल किंवा वजा वजा त्यावेळेस वजाबाकी करायची. ठीक आहे. जेणेकरून ते कॅन्सल होतात. मग तर पाहिजे इथे वायचा सहगुणक सारखाच आहे इथे 3 आहे इथे 3 आहे आणि दोघांची चिन्ह वेगवेगळी तर इथे आपण बेरीज करणार या दोन समीकरणांची. तर इथे दोन्ही समीकरणांची काय करायची बेरीज करू 1 व 2 ची बेरीज करू. ठीक आहे. तर बघा पहिलं समीकरण 5x अधिक 3y बरोबर 9 आणि हे दुसरं समीकरण 2x वजा 3y बरोबर 12. तर या ठिकाणी बघा बेरीज कशी होणार आहे 5 आणि 2 किती होतात 7 हे 7x होतील. हे सरळ सरळ कॅन्सल होऊन जाणार आहे. अधिक 3y आणि वजा 3y हे 0 होणार आहे म्हणजे हे सरळ सरळ कॅन्सल नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. आणि डायरेक्ट इकडे काय मिळेल 9 आणि 12 हे किती होतात 21 म्हणजे असं समीकरण मिळतं का 7x बरोबर 21. यामध्ये y नाही एकच समीकरण आहे म्हणजे जेणेकरून आपण याची किंमत काढू शकतो. तर बघा x बरोबर काय मिळेल 7 x ला गुणाकारात दुसऱ्या साईडला गेल्यानंतर छेदामध्ये जातील भागाकाराच्या स्वरूपामध्ये 21/7. तर x ची किंमत किती मिळते x बरोबर 7 × 21.
तर एक्स ची किंमत किती मिळाली 3 मिळाली. आता राहिला वाय. तर हे जे समीकरण 1 आणि 2 आहे यामधलं कुठलं एक समीकरण घ्या त्यामध्ये एक्स ची किंमत ठेवा. एक्स बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये काय ते आपलं समीकरण काय 5x अधिक 3y बरोबर 9. ठीक आहे. जिथे x आहे तिथे 3 ठेवायचे. x त्याचे फक्त 5 गुणिला 3 अधिक 3y बरोबर 9. तर काय ते 5 त्रिक 15 15 अधिक 3y बरोबर 9. हे 15 तिकडे घेऊन जा. जर y ची किंमत काढायची तर 3y बरोबर 9 वजा 15 3y बरोबर. आता इथे 9 वजा 15 किती होणार आहे. 9 मधून 15 जात नाही तर 15 मधून 9 गेले तर वजा 6 राहतील. शेवटी आपल्याला y ची किंमत पाहिजे 3 भागाकारात जातील इकडे वजा 6/3 3 1 3 3 6 संक्षिप्त रूप द्यावं लागेल. शेवटी y ची किंमत किती मिळाली वजा 2. तर अशा पद्धतीने x आणि y च्या किमती आपल्याला इथे काढतात. x किती 3 आणि y ची किंमत किती वजा 2. तर असे जर समीकरण नसेल तर त्याला अशा पद्धतीने आपल्याला सोडवावे लागेल. आता याला सोडवण्यासाठी खूप वेळ जातोय. ठीक आहे. तर मग हे समीकरण सोडण्याची गरज आहे का नाही. तर याचं जे उत्तर असणार आहे हे ऑप्शन मधून आपण काढणार आहोत. बरोबर आहे. ते जे ऑप्शन दिलेले आहेत ते या समीकरणामध्ये ठेवून जर दोन्ही बाजू सारखे येत असतील तर ते त्याचं उत्तर असणार आहे असं आपल्याला समजतं. ठीक आहे. तर ते कशा पद्धतीने काढायचं ते सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सेम तसंच एक एक्झाम्पल आपण परत घेतलेले पाहिजे. 3x अधिक 5y बरोबर 26 आणि x अधिक 5y बरोबर 22. तर या ठिकाणी बघा y चे सहगुणक सारखे असं काही नाही की y चे असायला पाहिजे. काही ठिकाणी x चे सुद्धा असू शकतात. ठीक आहे. ते y चे सहगुणक सारखे आणि दोघांची किंमत सारखी मग अशाच आपण वजाबाकी करणार आहोत. ठीक आहे. तर पहिल्या समीकरणामधून दुसरं समीकरण आपल्याला इथे वजा करायचं आणि वजाबाकी करत असताना नेहमी जशी वजाबाकी करतो वजाबाकी ते करावं लागेल. वरच्या पद्धतीतून खालच्या पद्धतीने वजा करत जायचं. ओके. तर काय ते इथे वजा साइन येणार आहे. ते परत लिहून जोडायचं. 3x अधिक 5y बरोबर 26 यांची वजाबाकी आपल्याला करायची. x अधिक 5y बरोबर 22 किती वजा आणि किती पण वजा. ओके. 3x मधून एक x गेला किती राहणार आहे. इथे फक्त 2x राहतील. आता या ठिकाणी बघा हे अधिक आहे. हे अधिक वजा काय होईल ते होऊन जाईल वजा होऊन जाणार आहे. बरोबर आहे. मग हे अधिक राहील आणि हे वजा येईल. तर अशामुळे काय होणार हे कॅन्सल होऊन जातं. काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. इथे 0 होऊन जाईल ते आणि इकडे काय मिळेल 26 मधून 22 गेल्यानंतर 4 राहणार. ठीक आहे. तर बघा 2x बरोबर 4 आहे. आपल्याला x ची किंमत काढायची. बरोबर आहे. या पद्धतीने मिळते आपल्याला 2x बरोबर 4. आपल्याला x ची किंमत काढायची. मग x बरोबर काय मिळेल 4/2. कारण हे 2 x ला गुणाकारात दुसऱ्या साईडला गेल्यानंतर 4 ला ते भागाकाराच्या स्वरूपात असतील. तर काय ते बेक बे बेदुनी 4 म्हणजे x ची किंमत किती मिळते 2. तर अशा पद्धतीने याला सोडवायचे. एक किंमत मिळाली आपल्याला. तुम्ही ज्या पदाला रिमूव्ह करणार आहे जे राहिलेले ती किंमत मला अगोदर मिळत असते. ठीक आहे. तर या ठिकाणी आता हे तुम्ही कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवू शकता. आपण 2 मध्ये ठेवूया यावेळेस. x बरोबर 2 ही किंमत समीकरण x बरोबर 2 समीकरण 2 मध्ये ठेवू. ठीक आहे. समीकरण 2 काय आपलं x अधिक 5y बरोबर 22 ही समीकरण आहे. ज्या ठिकाणी x तिथे 2 ठेवायचे x च्या ठिकाणी 2 ठेवणार आपण इथे 2 अधिक 5y बरोबर 22. 5y तिथे 2 ला तिकडे पाठवायचे जेणेकरून आपल्याला y ची किंमत मिळेल. तर काय ते 5y बरोबर 22 ते 2 अधिकच्या स्वरूपात इकडे आल्यानंतर वजा होतील. तिथे काय मिळेल 5y बरोबर
22 मधून 2 गेले 20 आणि शेवटी y बरोबर काय मिळेल 20/5. हे जे 5 आहे हे y ला गुणाकाराच्या स्वरूपात आहे, दुसऱ्या साईडला गेल्यानंतर छेदाच्या स्वरूपात येतो. तर इथे बघा 5 1 5 5 चौक 20. y ची किंमत किती मिळते 4. अशा पद्धतीने आपल्याला एक्स वाय च्या किमती काढायच्या. एक्स आहे 2 y आहे 4. आता एक शेवटचं एक्झाम्पल बघूया. 4x - 8 भागीला 3 बरोबर 2y अधिक 6. हे समीकरण दिलेलं आहे आणि आपल्याला 2x - 3y या एक्सप्रेशनची किंमत काढायची. तर पाहिजे अगोदर ही जे 3 आहे छेदामध्ये दुसऱ्या साईडला घेऊन जाऊ म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपात जाते. 4x - 8 बरोबर 3 गुणिला 2y अधिक 6. या ठिकाणी 3 ने या कंसाला गुणून घ्यायचंय. ठीक आहे. डावी साईड जशी तशीच राहणार आहे. 4x - 8 बरोबर इथे बघा 3 गुणिला 2y 3 दुनी 6y नंतर 3 गुणिला 6 sin 18 अधिक 8. आता या ठिकाणी 6y ला इकडे घेऊन येऊ 8 ला तिकडे जाऊ द्या म्हणजे इथे काय मिळेल 4x 6y हे अधिकच्या स्वरूपात इकडे आल्यानंतर वजा येईल वजा 6y बरोबर हे 18 वजा 8 तिकडे गेल्यानंतर अधिक 8. या ठिकाणी बघा 4x - 6y बरोबर 18 अधिक 8 हे किती होणार आहे 26. आता आपलं जे एक्सप्रेशन आहे ते 2x - 3y आहे बरोबर आहे. तर इथे आपल्याला 4x - 6y. मग या समीकरणाला समजा आपण 2 ने जर भागलं तर त्याच वेळेस इथे 2 मिळेल आपल्याला आणि इथे 3 मिळतील म्हणजे 2x - 3y ते एक्सप्रेशन मिळेल. या समीकरणाला आपल्याला 2 ने भागायचं आहे. तर पाहिजे 4x/2 वजा 6y/2 बरोबर 26/2. त्याला सिंप्लिफाय करा. बेक बे बेदुनी 4 बेक बे बेत्रिक 6 बेक बे आणि ते 13. समीकरण काय मिळेल 2 गुणिला x 2x नंतर 3 गुणिला y 3y वजा 3y आणि इकडे किती मिळतात 13. तर अशा पद्धतीने 2x - 3y ची किंमत किती मिळते 13. तर एकंदरीत दोन चलातील समीकरणे कशा पद्धतीने सोडवली जातात ते आपण इथे पाहिलं. आता काही समीकरण सोडवण्याची पद्धत तुम्हाला थोडी अवघड वाटली असेल पण हे सर्व समीकरण आतापर्यंत जेवढी समीकरण आपण सोडवली एका चलातील असेल किंवा 2 चलातील तर दरवेळेस समीकरण सोडवण्याची गरज आहे का तर नाही. हे फक्त तुम्हाला यावं यासाठी आपण सर्व घेतलेले आहे. समीकरण काय ज्यावेळेस शाब्दिक उदाहरण असतात त्या ठिकाणी तुम्हाला समीकरण बनवावं लागत असतं. पण समीकरण त्या ठिकाणी जरी तुमच्याकडून समीकरण सोडवता आलं नाही पण कमीत कमी तुम्हाला समीकरण तयार करता आलं तर त्या ज्या किमती तिथे दिलेल्या असतात ऑप्शन मध्ये त्या किमती त्या समीकरणामध्ये ठेवून समीकरण बॅलन्स होतंय किंवा नाही म्हणजे दोन्ही बाजू सारख्या येतात की नाही ते तुम्ही चेक करू शकता. म्हणजे त्यावरून तुम्हाला कळणार की उत्तर कुठलं असणार. ठीक आहे. तर दरवेळेस एवढे समीकरण सोडवण्याची गरज नाही पण हे तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. ठीक आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तुम्हाला हे जे समीकरण आतापर्यंत बघितले आपण तर समीकरण न सोडवता त्याचे उत्तर कुठलं आहे ते कसं काढायचं ते आपण पाहणार आहोत. म्हणजे सरळ सरळ ऑप्शन मध्ये तुम्हाला उत्तर दिलेलं असतं बरोबर आहे. मग त्यामध्ये प्रत्येक ऑप्शन ठेवून ज्या ठिकाणी दोन्ही ऑप्शन ठेवल्यानंतर म्हणजे ते ऑप्शन ठेवल्यानंतर ते काही किमती असणार आहेत त्या ठेवल्यानंतर समीकरणाचे दोन्ही बाजू सारखे आहेत असेल त्यावेळेस आपण म्हणू शकतो की ते जे उत्तर म्हणजे त्या संख्या ज्या ठेवलेल्या आहे आपण ते काय असणार तर समीकरणाचं उत्तर असणार आहे किंवा उकल आहे असं आपण म्हणू शकतो. तर पुढील व्हिडिओमध्ये तशा टाईपची आपण उदाहरणे पाहणार आहोत.